तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपल्याकडे आली आहे ती गाडी ट्रायबर आहे. 2020चं मॉडेल आहे आणि BS4 मध्ये BS 2020 तशा BS6 मध्ये येतात. पण ही जी अपडेट झाली आहे ती BS4 मध्ये अपडेट झाली. हिच्यामध्ये जे किट आपण लावलंय ते किट लावलंय मोटोजेनचं सिक्वेन्शियल किट आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलंय, जे इटालियन मध्ये येतं ते आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलं. आणि सर गाडीचे जे ओनर आहेत ते आपल्या बरोबर आहेत, त्यांनी गाडी चालवली आहे. तर गाडी म्हणजे त्यांनी आता युट्यूबवरून वगैरे सर्च केलंय, कसं आपल्याकडे आले ते स्वतः सांगतील. गाडीची फिटिंग क्वालिटी कशी वाटली ते विचारू. आणि गाडी चालवली, आम्ही 25-30 किलोमीटर गाडी चालवली असेल बरोबर. 25-30 किलोमीटर गाडी चालवली. गाडी चालवल्यानंतर जो त्यांचा एक्सपिरियन्स आहे तो पण आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. तर गाडी आता पहिल्यांदा मी त्यांची ओळख सांगतो की सर आर्मीमध्ये आहेत आणि ड्युटीवर असतानाच मला त्यांनी बुकिंग केलं होतं. म्हणजे त्यांनी फोन करून माझ्याकडे त्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांनी बुकिंग केलं होतं. आणि मधल्या काळात बुकिंग नव्हतं, पण माझे काही विकली ऑफ आहेत ते मी जरा बाजूला ठेवून, रविवारची जी सुट्टी आहे ती बाजूला ठेवून त्या गाड्या कंप्लीट करून घेतल्या पुढच्या. आणि सरांसाठी एक जागा रिकामी करून आपण त्यांना एक गाडी करून दिली, कारण त्यांना आता सुट्टी थोडीशीच राहिली, त्यांना आता ड्युटीवर जायचं. तर त्या हिशोबाने आपण त्यांना गाडी कंप्लीट करून दिली. आता मला सांगा गाडी तुम्हाला फिटिंग क्वालिटी कशी वाटली, आता ते पहिल्यांदा सांगून मग आपण परफॉर्मन्स कसं वाटलं ते. नमस्कार मित्रांनो, जसं मी युट्यूबवरती सरांनी सांगितलं की मी सर्च करून सरांना फॉलो केलं आणि तकरीबन मी पण 1 महिना वेटिंगवरती राहिलो की माझी जी ड्रायव्हर गाडी आहे त्यांची व्हिडिओ पाहून मला एवढं कामाबद्दल मला एवढं सुंदर वाटलं की मला काम यांच्यापाशीच करायचं आहे. याच गोष्टीवरती मी शेवटपर्यंत ठाम राहिलो. सरांना बरेच रिक्वेस्ट केली पण माझा पण नंबर लवकर घेत नव्हते, पण कसं बस आत्ता माझा नंबर पडला. आणि जसं आपण युट्यूबला पाहतो सेम टू सेम तसंच आपलं काम आहे, त्याच्याबद्दल काही कमी राहत नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की गणेश सर जे आहेत ते एक बेस्ट फिटर पण आहेत आणि एक बेस्ट माणुसकी पण आहे. तर त्याच्याबद्दल आपण म्हणतो की खरी क्वालिटी समजते जी आल्यावरती समजते काय आहे. आणि त्याचं कामाबद्दल जेवढं प्रामाणिकपणे काम करतात त्याचप्रमाणे माणुसकी हाताने बोलतात सुद्धा आणि त्यांचं काम सुद्धा एकदम सुंदर आहे. तसं मी गाडीतली फिटिंग सुद्धा पाहिली, सर्व काय पाहिलं जसं आपण पाहतो सेम तशीच क्वालिटी. आणि मला नाही वाटत की कंपनी याच्यापेक्षा बेटर करत असेल म्हणून, एवढं मला चांगलं म्हणजे मी तुम्हाला काल काही फोटो दाखवले जे मला दुसरे एक कस्टमर, म्हणजे आमचे एक कस्टमर आहेत ज्यांनी आता बुकिंग केले पुढच्या जून महिन्यामध्ये. आता या मे महिन्याचं फिटिंग चालू आहे, जून महिन्यातली एक बुकिंग केली. तर ते जाऊन कंपनीमध्ये जाऊन कंपनी फिटेड गाडी बघून आले होते. त्यांनी काही फोटो वगैरे घेतले होते, ते मला त्यांनी पाठवले, ते मी सरांना दाखवलं. तर सीटचं वगैरे त्याच्यामध्ये ना आपल्यामध्ये किती फरक आहे सीटच्या अल्ट्रेशन. मला तसं तर काल मी नाही गाडी पाहिली, तुम्ही मला दाखवली. फोटो दाखवले. त्याच्यामध्ये माझ्या अंदाजे पाय जाणच नाही, म्हणजे पाय सरळ ठेवून बसू शकत नाही, मांडी घालून बसावं लागेल. मांडी घालून बसावं म्हणजे गॅप जो आपण रोजचा जो पाठीमागचा जो गॅप आहे म्हणजे पायामध्ये बिलकुल राहत नाही. आपण जो तुम्ही कोणता म्हणला त्याच्याबद्दल जी आमची पहिली गाडी होती सेम टू सेम तशीच आहे. माझी हाईट पण जवळजवळ 5.5 फूट आहे. मी आता बसलो पण मला पण काही फरक नाही पडला ना, पहिल्यापेक्षा काय बदल वाटला. मला हाय तसंच वाटलं. ते पण तुम्ही जाऊन बसलो, तुम्ही तुमचा पुतण्या बरोबर आहे, तो पण आणि तुम्ही दोघे जाऊन आतमध्ये बसलो होतो. एकदम मस्त, तर एकदम व्यवस्थित बसल्यावर पण. तर आपलं काय आता बाकी फिटिंग क्वालिटी कशी वाटली, म्हणजे आपण जे फिटिंग केलंय मागाशी पण मी बोललो की त्याच्यापेक्षा कंपनीपेक्षा पण चांगली क्वालिटी सरांपाशी होती. सरांची आवडती गाडी आहे आणि यांनी रेग्युलर एवढ्या कार्य करून करून एवढं त्यांचा म्हणजे हात बसलेला आहे की त्या गाडीमध्ये कुठं काय आहे ते त्यांना 2 मिनिटांमध्ये समजतं. आणि त्या गाडीमध्ये एवढे परफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये कारागीर झालेलं आहे की त्यामध्ये बोलण्याचा काही विषयच राहत नाही, एवढं मस्त फिटिंग केलेलं आहे. ड्रायव्हर आपल्याकडे नेहमी महिन्यामध्ये 6-7 ड्रायव्हर आपल्याकडे असतात. आता ही पण 6वी-7वी ड्रायव्हर आपल्या या महिन्यातली आता एंडिंगची आहे आणि त्या आतापर्यंत झालेले आहेत. अशा प्रकारे गाडी सगळं मी आता तुम्हाला फिटिंग दाखवतो. जसं की मी म्हणलं मगाशी सांगितलं की आपल्याला व्हिडिओ करण्यासाठी जागा थोडीशी कमी पडते, पाऊस खूप चालू आहे आणि अंधार पण आता आमच्याकडे झालं आहे. अशा प्रकारे आपण जितकं दाखवता येईल तितकं दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर या ठिकाणी आम्ही त्याला थोडंसं हे करून ठेवलंय, कव्हर केलंय. तर हा जो दिसतोय तो मोटोजेनचा ECM, हा सेम ECM लोबॅटोमध्ये पण येतो, EXR ब्लू, तोच ECM आपण याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. मेड इन इटली येतो पाठीमागं. आणि हा आपण बघतोय समोर रिड्युसर लागलाय. याच्याकडनं जाणारे जर पाठीमागून आपण वायर बघू शकलो, मी दाखवण्याचा प्रयत्न करतो, जर सगळी इन्सुलेटेड पाठीमागून जे ECM पासून येणारी सगळी वायर या ठिकाणावरून आली तर खाली समोर दिसते, ही सगळी आपली वायर आहे, ही सगळी आपली वायरिंग आहे एकदम प्रॉपर. पायपिंग बघायची म्हणलं तर पायपिंगचा आखीव रेखीवपणा म्हणजे नाही का, त्याचं जे बेंडिंग आहे त्याचं किती आखीव रेखीवपणा व्यवस्थित केलेलं आहे. म्हणजे कुठून वाकड्या तिकडे घालून मी पाईप वाचू शकतो किंवा नाही का काही करता येईल, पण ते व्यवस्थित जसं पाहिजे तसं इकडनं एकदम साईडनी जाऊन एकदम इथपर्यंत आलाय इथं. आणि इकडनं खाली जी पाठीमागचा टँककडे जातो तो. तर ही वायरिंग बघितली आपण, ही जी दिसते इकडं ही सगळी पेट्रोल इंजेक्टरकडे जाणारी वायरिंग आहे. आणि इकडनं ही जी वर आली आहे ती आपली मॅप सेन्सर असेल आणि इंजेक्टर रेल याच्याकडे येणारी ही वायरिंग आहे. आणि याच्यासाठी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की याच्यासाठी आपण फॅब्रिकेटेड स्वतः मी बनवलेलं, काल तुम्ही बघितलं असेल सर, तुम्ही तसं ब्रॅकेट मी वगैरे सगळं हाताने बनवतो. आणि जेव्हा नसेल अवेलेबल तर मी गाडी आल्यानंतर सुद्धा बनवतो. तर अशा वेळेस ते सरांनी बघितलं काल बनवत असताना. तर हे सगळं गाडीचं आपण इंजिन बघू शकतो, एकदम प्रॉपर झालाय, म्हणजे प्रॉपर फिटिंग आहे त्याची, इन्स्टॉलेशन प्रॉपर झालेलं आहे. आणि पाठीमागचं सरांनी बसून बघितलं मग सांगितल्याप्रमाणे. तर अशा प्रकारे हा सगळा
फिटिंग आणि पुढचा जो पार्ट आहे तो दाखवलाय. तर अशा प्रकारे हा सीट अल्टर केला आणि पुढे जर बघितलं तर स्पेस म्हणजे कंपनी फिटेड मध्ये आहे ना एकदम हा पुढे म्हणजे त्याचा पुढे आपण आता हा जो मागे घेतलाय सर तर आपण एवढा मागे नाही घेतलाय म्हणजे नाही सर, मी स्वतः वैयक्तिक बसून पाहिलं गाडीमध्ये, जो आपला पहिला होता तो स्पेस आहे. तो काही space काय जमत नाही की आपण म्हणजे त्याचं असं alter नाही की केलंय. तो पुढचं सीट खूप पुढे घेतलंय म्हणून तो नाही जागा नाही सर, दिसते. काहीच नाही. ते पण मी जसं आहे पुढून सेम आहे. दाखवतो एकदा. हो सर. पुढून दाखवून घेतो. आपण पुढून बघू की म्हणजे किती गॅप ठेवला लोकांना बरंच की पुढे बघा म्हणजे असं नाही की हा जो पुढचा आहे तो एकदम पुढे चिटकवला तर पुढे पण किती जागा ठेवली आपण एवढी जागा ठेवून सुद्धा जर इकडे बघितलं आपण तर ह्या सीटला आपण फोल्ड करू तर हा एवढा स्पेस आहे. इतका स्पेस आपण याच्यामध्ये मागच्या सीटमध्ये आणि एवढा कंपनी फिटेड सीएनजी मध्ये सुद्धा हा स्पेस नाहीये. म्हणजे तुम्ही कोणी जर बघितलं ज्यांनी कंपनी फिटेड गाड्या जाऊन जर बघायचं असेल तर शोरूमला जाऊन बघू शकता. आपण जे केलंय अल्टर ते आजपर्यंत कुणीच केलं नाहीये म्हणजे तसं तुम्हाला बघायला पण नाही मिळणार. माझ्याकडे बऱ्याच गाड्या दुसऱ्यांनी अल्टर केलेल्या गाड्या पण येतात, कंपनीच्या गाड्या पण आलेल्या आहेत, आपण बघितलंय. आणि हा जो स्पेस आहे हे जे काही आपण त्याचं R&D केलेली आहे ज्याच्यावर ते सीटवर रिसर्च केलंय ते एकदम बेस्ट आहे. सगळे माझे जेवढे कस्टमर आहे त्यांनी सगळ्यांना बसायला लावतो. त्यांचा जो कम्फर्ट आहे तो त्यांना जो वाटतंय ते एकदम करेक्ट आहे. म्हणजे आपण पुढचं जर जागा बघितली पुढे तेवढी ठेवली आहे, पाठीमागं पण तेवढीच आहे, एकदम परफेक्ट. म्हणजे या ठिकाणी आपण बघू शकतो व्यवस्थित सगळं अल्ट्रेशन झालेलं आहे. गाडी अशा प्रकारे डिलिव्हरी करतोय आपण. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.